हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शनिवार 16 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडले तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काव्या आणि पार्थ हे दोघेही घराकडे यायला निघालेले असतात. तेव्हा मागील 2 दिवसात काय काय झालं हे सगळं काव्याला आठवतं. आपण पार्थच्या किती जवळ गेलोय, पार्थचा स्वभाव आपला कळलाय, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि ती पार्थला विचारते, मिस्टर देशमुख तुम्हाला एक विचारू का? पार्थ विचारतो काय? तर काव्या म्हणते, तुम्हाला युनिव्हर्स सगळ्या गोष्टी घडवून आणतं, या गोष्टीवर विश्वास आहे का? म्हणजे ते काहीतरी जुगाड करत असतं. पार्थला काही कळत नाही आणि तो विचारतो, जुगाड म्हणजे? तर काव्या म्हणते, जुगाड म्हणजे एखादी गोष्ट घडवायची असेल तर त्यासाठी अनेक गोष्टी घडून आणल्या जातात असं तुम्हाला वाटतं का? पार्थ सांगतो, मला 2 गोष्टी वाटतात की युनिव्हर्स हे नक्कीच काहीतरी घडवून आणत असतं, पण त्यासाठी 2 मार्ग असतील. एकतर एखादी गोष्ट घडते ती युनिव्हर्सच घडवून आणतं, किंवा मग दुसरं तुमच्या भाषेत एखादी गोष्ट घडवण्यासाठी अनेक विविध गोष्टी घडत असतात. काव्या विचारते, मग तुम्हाला असं वाटतं का की अनिशाच्या आईची तब्येत बिघडणं, मी तेथे जाणं, त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरने मला अर्ध्यातच सोडणं, मी काकूंना फोन केल्यानंतर तुम्ही तेथे येणं, दरड कोसळणं, आपण त्या दादांच्या घरी राहायला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी युनिव्हर्सने घडून आणल्या असतील, पण असं सगळं का केलं असेल? तर पार्थ म्हणतो, कदाचित तुम्हाला कोणाची तरी जाणीव व्हावी, कोणाच्या मनात काय तुमच्याबद्दल काहीतरी चालू आहे ते तुम्हाला समजावं म्हणून. काव्याला काही कळत नाही. त्याच वेळेस नंदिनीच्या आश्रमात काम करणाऱ्या एक ताई त्यांची गाडी अडवते. या दोघेही खाली उतरतात. तेव्हा ही ताई सांगते, ही माझ्या भावाची बायको आहे, माझी वहिनी आहे, तिच्या पोटात खूप कळ्या येत आहे, ती गरोदर आहे, पण आमची रिक्षा येथेच बंद पडलीये, तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. हे ऐकून काव्या आणि पार्थ दोघेही घाबरतात आणि लगेचच या ताईला गाडीमध्ये बसून हॉस्पिटलकडे जायला निघतात. तर इकडे नंदिनी सुद्धा घराबाहेर निघालेली असते. तिला 24 तासाच्या आत वसू आत्याविरुद्ध पुरावा शोधायचा असतो. जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब नंदिनी, तू एकटी कुठेही जाणार नाहीये, मी तुझ्याबरोबर येतोय. तर नंदिनी म्हणते, नाही जीवा, तुम्ही एकट्याने बाहेर नाही जाऊ शकत, मला एकट्याने जायचंय. तर जीवा म्हणतो, जर तू मागच्या वेळेसारखी अडकली तर काय करणार आहे? तुला फोन करण्याची संधीच नाही मिळाली, आणि जरी मिळाली तरी मी येऊपर्यंत इतका वेळ नसेल तर काय करशील? तेव्हा नंदिनी म्हणते, असं काहीही होणार नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. जीवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनी तेथून जाऊ लागते. जीवा विचारतो, कुठे चाललीये तेवढं तरी सांग. नंदिनी फक्त गुड बाय म्हणून तेथून निघून जाते. तर इकडे पार्थ आणि काव्या त्या गरोदर ताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. हॉस्पिटलमध्ये तिला भरती केलं जातं. ताई या दोघांचे खूप आभार मानते की आज तुम्ही दोघे होतात म्हणून माझ्या वहिनीचा जीव वाचला, नाहीतर आम्ही काय केलं असतं, तुमच्या आमच्यावर खूप उपकार आहेत. काव्या आणि पार्थ तिला समजावून सांगतात, आमचे उपकार मानू नका, सगळं काही नीट होईल. तर इकडे नंदिनी ही चक्क तुरुंगात पोहोचते. तुरुंगात पोहोचल्यावर तिला पाहून त्याला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो, तू येथे कशी काय? तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ हे हॉस्पिटलमध्ये असतात. त्याच वेळेस डॉक्टर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात आणि म्हणतात, तुमच्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि त्यांना वाचवणं खूप अवघड आहे. बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळली गेलीये आणि त्याचा इलाज येथे नाही होऊ शकत. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवा. हे ऐकून ताई ही ढसाढसा रडू लागते. काव्या डॉक्टरला विचारते, डॉक्टर सर्जन तुमच्या इथे का अवेलेबल नाहीये? तर ही डॉक्टर सांगते, सर्जन 2 दिवस सुट्टीवर आहेत आणि मी जनरल फिजिशियन आहे, यासाठी गायनेकोलॉजिस्ट लागतात, ते येथे नाहीयेत, तुम्ही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवा. पार्थ विचारतो, मग आम्हाला काही रेफरन्स तरी द्या, आम्ही दुसऱ्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं जेथे आम्हाला सर्जन मिळतील? तर डॉक्टर म्हणते, ते आम्ही नाही सांगू शकत, आमच्या पॉलिसीमध्ये ते नाही बसत, तुम्ही फक्त त्यांना येथून घेऊन जा. हे ऐकून काव्या चांगलीच चिडते आणि म्हणते, डॉक्टर तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आता आम्ही ऐनवेळी आमच्या पेशंटला कुठे घेऊन जायचं? तुम्ही तर म्हणताय त्यांची तब्येत बरी नाहीये, ते क्रिटिकल आहेत, मग त्यांना इथून नेऊपर्यंत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत काही झालं तर आम्ही काय करायचं? तर डॉक्टर म्हणतात, मग आम्ही तरी काय करू शकतो? जर आमच्याकडे फॅसिलिटी उपलब्ध नाहीये तर आम्ही तुम्हाला तेच सांगणार ना, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. काव्या ही डॉक्टरवर ओरडते. सगळे लोक तेथे जमा होतात. काव्या डॉक्टरला म्हणते, डॉक्टर तुम्ही मला सांगा, तुम्ही काय प्रयत्न केले आहेत? तुम्ही हिप्पोक्रेटची प्रतिज्ञा घेतात ना डॉक्टर बनताना, की माझ्यासमोर जर पेशंट असेल आणि दुसरं कोणतंही महत्वाचं काम असेल तर मी पेशंटला अटेंड करेल,
पेशंटच्या जीवापेक्षा दुसरी कोणतीही महत्वाची गोष्ट आमच्यासाठी नसते. मग तुम्ही सांगा, तुम्ही काही प्रयत्न केले का? एखाद्या सर्जनला कॉल केला का? किंवा आम्हाला गाईड तरी करत आहात का? जेव्हा कोणताही पेशंट तुमच्या इथे येतो तो कधीही आनंदाने येत नाही. त्याला खूप टेन्शन असतात, त्याच्या नातेवाईकांवर मानसिक ताण असतो आणि तुम्ही जर असं केलं तर आम्ही काय करायचं? लोक डॉक्टरांना देव समजतात आणि देवाने जर पाठ फिरवली तर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय करायचं? काव्या ही डॉक्टरवर अशी चिडते. हे पाहून पार्थ तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. शेवटी डॉक्टर नरमते आणि आतमध्ये जाते आणि 2 मिनिटांनंतर बाहेर येऊन सांगते, कॉंग्रॅच्युलेशन, मी एका सर्जनशी बोलले, ते इथे यायला तयार आहेत. हे ऐकून काव्या आणि पार्थला खूप आनंद होतो. सगळेजण काव्याचं कौतुक करतात. तेव्हा काव्या विचारते, सगळे माझ्याकडे असं का पाहताय? पार्थ म्हणतो, आजपर्यंत तुम्ही फक्त बोच करणारी मांजर आहात असं मला वाटायचं, पण तुम्ही खरोखरची वाघीण आहात. तुम्हाला IAS व्हायचंय हे मला माहितीये, पण मला असं वाटायचं की तुम्ही जास्त सिरियस नाही आहात. परंतु आता माझा विश्वास झालाय, तुम्ही एक ना एक दिवस नक्की IAS होणार आणि IAS झाल्यावर तुम्ही काव्या स्टाईलने अनेक प्रश्न सोडवणार. नंदिनी ही घरातली प्रश्न सोडवते, परंतु तुम्ही समाजातील प्रश्न नक्की सोडवाल असा माझा विश्वास आहे. हे ऐकून काव्याला बरं वाटतं. तेव्हा ही ताई सुद्धा काव्याचे खूप आभार मानते की तुमच्यामुळेच हे शक्य झालंय, तुम्ही देव बनून आमच्या आयुष्यात आले आहात. त्याच वेळेस तेथे या ताईचा भाऊ येतो आणि विचारतो, माझी बायको कशी आहे? बाळ बरं आहे ना? ताई सांगते, अरे हे काव्या आणि पार्थ साहेब आम्हाला भेटले म्हणून सगळं झालं, नाहीतर आज वहिनीचं काही खरं नव्हतं. हा भाऊ पुढे येतो. तेव्हा या दोघांना पाहून या भावाला जबर धक्काच बसतो, कारण त्याला आठवतं की आपणच नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं होतं, त्या गुन्हेगाराची साथ दिली होती. तेव्हा काव्या आणि पार्थ या भावाला समजावून सांगतात, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय. परंतु त्याला खरं टेन्शन वेगळ्याच गोष्टीचं असतं. यांनी जर आपल्याला ओळखलं तर आपलं काही खरं नाही अशी भीती त्याला वाटत असते. तेव्हा पार्थ आणि काव्या त्याला समजावून सांगतात की जास्त काळजी घेऊ नका, नक्कीच सगळं काही ठीक होईल. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वसू आत्याला भीती वाटेल की जर नंदिनीने आपल्या विरुद्ध पुरावे आणले तर आपलं काय होईल. तर जीवाचा विश्वास असतो की नंदिनी नक्कीच पुरावे घेऊन येईल आणि नंदिनी ही पुरावे घेऊन येणार. मग जर नंदिनीने पुरावे आणले तर वसू आत्याचं काय होईल? वसू आत्या ही 12च्या भावात जाईल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. परंतु तोपर्यंत तुम्हाला जर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असे सुपरफास्ट अपडेट्स सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं हे आवडतं चॅनल माय मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, आपल्या